सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन, सत्संग आणि साधना. मोरया मोरया मी बाळताने, तुझीच सेवा करू काय जाणे. अन्याय माझे कोट्यान कोटी, मोरेश्वरावा तू बालकोटी. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. श्री सच्चिदानंद सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय. आज सत्संगामध्ये मूलभूत स्थितीत गणपती बाप्पा आणि मुद्गल ऋषी हे दोघंजण आमनेसामने बसलेले असताना मुद्गल ऋषींच्या मनामध्ये एक शंका उपलब्ध. आणि ते शंका म्हणजे अशी होती की आपल्याला या सगळ्या कला आपण शिकतोय, ह्या कला अंगीभूत आपण करतोय, आणि या अंगीभूत होत असताना आपण कुठेतरी रिव्हिजन करायला पाहिजे की बाप्पा आपने आपल्याला काय काय कला दिल्यात, बाप्पा आपल्याला काय काय कला शिकवतोय, आणि त्या अंगीभूत करण्याकरता आपल्याला कुठले कुठले गुण आपल्यामध्ये साकारले पाहिजेत, किंबहुना ते गुण आपण अंगीभूत करायला पाहिजेत. आणि मग ते अंगीभूत होत असताना हे सगळे गुण कुठेतरी मुद्गल ऋषींना परिचयाचे वाटत आहेत की अरे सगळ्या गुणांबद्दल आपल्याला माहिती आहे, बाप्पा आपल्याला सांगतो त्या प्रश्नांची आपण उत्तरं देऊ शकतो. मग हे सगळे गुण जर आपल्यामध्ये आहेत तर मग या कला आपल्याला शिकाव्या का लागतात, आणि बाप्पांनी सांगितल्यानंतर ते आपल्याला माहिती का पडत आहेत, या कलांबद्दल आपल्याला का अज्ञान आहे, या कला आपल्याला का माहिती नाही, आणि या कला आपल्याला आत्मसात करून घेतल्या तर या आपल्याकडे टिकून राहतील ना, त्या वेळेला कशा वापरायच्या आपल्याला कळेल ना, आणि त्या वापरता पण येतील ना, असे अनेक प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण झाले. आणि प्रश्न निर्माण झाल्यानंतर त्यांनी बाप्पाला विचारलं की बाप्पा जेवढे गुण तुम्ही सांगता ना, मग तुम्ही अनन्य गुणाबद्दल सांगितलं, तर तो अनन्य गुण तुम्ही म्हणलात की मुद्गला तुझ्यामध्ये आहे, पण मला का कळत नाही की तो गुण माझ्यामध्ये आहे. बाप्पा हसला. मग ते म्हणले की बाप्पा माझ्यामध्ये प्रेम आहे. अरे खरंच माझ्यामध्ये प्रेम आहे, बघ ना. म्हणून तर की प्रत्येक वेळेला मी ज्या वेळेला मनामध्ये स्मरण करतो त्यावेळेला आपण दोघंजणं भेटतो, त्यावेळेला तुम्ही मला काही ना काही सांगता, माझ्या इच्छेची पूर्ती करताय. म्हणजे कुठेतरी बाप्पा तुमचं माझ्यावर प्रेम आहे, तसं माझंही प्रेम आहे ना. मग हे सगळे गुण माझ्यामध्ये असताना माझ्या कलेंच्या बाबतीमध्ये का अज्ञान आहे, माझ्या मनामध्ये आजही का शंका निर्माण होते की या कला मला नक्की अंगीभूत करता येतील ना, या मला वापरता येतील ना. आणि किती सिंपल आणि किती साधं त्या ठिकाणी विचारतायत बघा मुद्गल ऋषी. आणि आपणही आपल्या भूतकाळामध्ये डोकावलं तर आपल्याला सुद्धा लक्षात येईल की खरंच अनन्य भाव आमच्यामध्ये सुद्धा आहे, प्रेम आमच्यामध्ये पण आहे, विश्वास आमच्यामध्ये पण आहे, ताप आमच्यामध्ये सुद्धा आहे. ते बाप्पांनी जेवढ्या काही गोष्टी सांगितल्या या सगळ्या गोष्टी माझ्यामध्ये पण आहेत. हा चातुर्य मी ह्याच्यामध्ये शिकलेलो आहे, त्याच्याबरोबर मी विश्रांती याच्यामध्ये शिकलेलो आहे, असं एक एक मी शिकतोय. पण हे शिकत असताना मला हे सगळे याच्याबद्दल अज्ञान का माझ्या मनामध्ये आहे, या सगळ्या गोष्टी मुद्गल ऋषी आज आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करून बाप्पाला विचारत आहेत. त्याला बाप्पा म्हणला की मुद्गला, आज तू जो प्रश्न विचारला असता हा प्रश्न खूप म्हणजे की खूप महत्त्वाचा आहे, आणि ह्या प्रश्नाचं उत्तर नीट शांतपणे ऐक. हे उत्तर जर तुला समजलं आणि हे उत्तर जर तू तुझ्यामध्ये अंगीभूत करू शकलास तर त्याच्याने तुला खूप फायदा होईल. त्यावेळेला ते म्हणले की हा बाप्पा मला सांग, मला ते सगळं ऐकून घ्यायचं आहे. अरे मुद्गला ते फार काही मोठं नाही आहे, तो फक्त शब्दांचा खेळ आहे, आणि मानलं तर फक्त 2 शब्दामध्ये आहे. कुठले शब्द बाबा? त्यावेळेला बाप्पा म्हणला एक म्हणजे की अस्थिर आणि दुसरं म्हणजे स्थिर. मुद्गला तुझ्यामध्ये प्रचंड अस्थिरता आहे, आणि स्थिरता मला कुठेही तुझ्यामध्ये दिसत नाही. आणि अस्थिरता आणि स्थिरता या सगळ्याचा हा खेळ आहे. या सगळ्या गोष्टी तुला कधी माहिती आहेत तर कधी या गोष्टींचं अज्ञान आहे. कधी माझ्या कला तुला माहिती आहेत पण त्या कला वापरण्याचं अज्ञान आहे. कधी वापरण्याची तुझ्याकडे वृत्ती आहे परंतु त्याच्यामध्ये सुद्धा अस्थिरता आहे. कधी तुझ्याकडे दृष्टी आहे पण त्याच्यामध्ये सुद्धा तुझ्याकडे अस्थिरता आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुझी संपत्ती की जी पूर्णपणे अस्थिर आहे. मग देवा स्थिर काय आहे? बाप्पा म्हणलं सांग, पो उत्तर दे, काय स्थिर आहे? त्यावेळेला मुद्गल ऋषी म्हणले या देहाला मी स्थिर नाही धरू शकत का? तुझ्यामध्ये समोर बसलेलो आहे, आणि आत्ता बघ मी तुझ्यासमोर अगदी सावधान अवस्थेमध्ये बसलेलो आहे आणि पद्मासनामध्ये बसलेलो आहे. मग याला देवा मी स्थिरता म्हणू शकत नाही का? त्याच्यावरती हसला आणि बाप्पा आणि म्हणाला मुद्गला ही तर प्रचंड अस्थिरता आहे. म्हणजे अरे या देहाचं काय घेऊन बसलास? या देहाच्याच 3 अवस्था आहेत. त्याच्यामध्ये पहिलं बालपण येतं, दुसरं याच्यामध्ये जर आलं तर तरुणपण येतं, आणि तिसरं याच्यामध्ये वृद्धापकाळ म्हणजे म्हातारपण येतं. म्हणजे या देहाची कसली तू स्थिरता घेऊन बसलास? मुद्गल ऋषींच्या डोक्यामध्ये लख्ख प्रकाश पडला. खरंच देहामध्ये पूर्णपणे अस्थिरता आहे. बाप्पा माझ्या वृत्तीमध्ये कशा प्रकारे अस्थिरता आहे? त्यावेळेला म्हणला बघ मुद्गल, लहानपणी तुला तुझे आई वडील
खूप जवळचे वाटायचे, तुझे आजी आजोबा तुला जवळचे वाटायचे, त्याच्यानंतर तुझा संबंध तुझ्या मित्रपरिवाराशी आला, मग आई बाबा आजी आजोबा हे कुठेतरी लांब गेले, मग तू मित्रपरिवाराबरोबर त्यांच्याबरोबर जास्त सानिध्यात आला, पुढे जाऊन मग विवाह होतो, विवाह झाल्यानंतर पत्नी येते, मग पत्नीबरोबर जास्त संबंध जुळून येतात, मग पत्नीबरोबर सुख्य वाटायला लागतं, पत्नीच्या नातेवाईकांबरोबर पूर्णपणे आपल्या वृत्तीमध्ये बदल येतो, ते आपल्याला अधिक जवळचे वाटायला लागतात. मित्र हे आयुष्यात सतत बदलत असतात, लहानपणीचे मित्र वेगळे असतात, तरुणपणीचे मित्र वेगळे असतात. आपलंही बघा, आपलंही असंच आहे, आपले गाडीतले मित्र वेगळे असतात की ज्यांच्याबरोबर आपण प्रवास करतो, आपण ज्या ठिकाणी कामधंदा नोकरी करायला जातो तिथले आपले मित्र वेगळे असतात, ते आपल्याला तिथे साथ देतात. आपल्या घरचे शेजारी ते सुद्धा आपले मित्र असतात, ते सुद्धा आपल्या घरच्या जीवनामध्ये असतात. म्हणजे प्रत्येक क्रमानुसार आपले मित्रसुद्धा बदलत असतात. मुदगला पुढे जाऊन मग तुला स्वतःला मुलं मुली होतात, तुझा स्वतःचा प्रपंच निर्माण होतो आणि मग मुलं मुलींमध्ये आवड निर्माण होते, कुठेतरी ते जवळचे वाटायला लागतात. त्याचं रूपांतर पुढे जाऊन त्यांची लग्न होतात, त्यांच्या बायका येतात, त्यांना मुलं होतात, मग तुला नातवंड आणि पतवंड मिळतात, मग ते कुठेतरी हवेहवेसे वाटतात. एवढा तुझ्या वृत्तीमध्ये फरक पडत जातो आणि मुदगला एक दिवस तो दिवस उजडतो ज्यात या दिवसामध्ये या सगळ्याचा त्याग करावा लागतो. तो तुझा शेवटचा दिवस असतो आणि ही पूर्णपणे अस्थिर यात्रा तुझी चालू असते. आणि या अस्थिरतेमुळेच प्रत्येक गोष्ट तुझ्यामध्ये आहे पण ती तुला कळत नाही, तुझ्याकडे ते ज्ञान आहे पण तू अज्ञानाने वागतोस, ते गुण तुझ्याकडे आहेत पण ते गुण वापरण्याकरता किंवा ते अंगीभूत करण्याकरता तुझ्याकडे अज्ञान आहे. या कला तुला माहितीसुद्धा पडतात, मी सांगितलेल्या 64 कला तुला समजतातसुद्धा, कधी कधी तुला वाटतंसुद्धा की अरे या कला तुझ्यामध्ये आहेत, पण ते वापरण्याचं पूर्णपणे अज्ञान आहे. याचं कारण फक्त स्थिरता आणि अस्थिरता एवढंच आहे. आज मुदगल ऋषी शांत झाले आणि शांत होऊन बाप्पाला विचारतायत की बाप्पा मग स्थिरता नक्की कशामध्ये, स्थिरता नक्की कशामध्ये ते मला सांग. जर बघावं ते सगळं अस्थिर आहे तर मग स्थिरता कशामध्ये. त्यावेळेला बाप्पा म्हणला की मुदगला 2च गोष्टीमध्ये स्थिरता आहे. कुठल्या गोष्टीमध्ये बाप्पा? तर पहिलं म्हणजे तुझा धर्म, की धर्मामध्ये पूर्णपणे स्थिरता आहे. आणि दुसरं जर स्थिरता कशामध्ये असेल तर ती तुझ्या कीर्तीमध्ये आहे. म्हणून सदैव असं काम करावं की जेणेकरून तुझी कीर्तीमध्ये वृद्धी होईल, तुझी कीर्ती निर्माण होईल. आणि सतत असं काम करावं जे धर्मप्रधान असावं, जे धर्माला मान्य असावं, जे धर्माने असावं. ह्या गोष्टी ज्यावेळेला तू अंगीभूत करशील, ह्या 2च गोष्टी स्थिर आहेत आणि बाकी सगळं जग अस्थिर आहे. मग या स्थिर का आहेत, या अस्थिर का आहेत, अशा अनेक गोष्टी बाप्पा हा पूर्णपणे मुदगल ऋषींना समजावून सांगायला लागला. आणि हा विषय कुठेतरी आमच्याही आयुष्यामध्ये आम्हाला समजलं पाहिजे. कारण सत्संग ऐकताना ज्यावेळेला आम्ही आमच्या भूतकाळामध्ये डोकावून बघतो त्यावेळेला आमच्यासुद्धा लक्षात येतं की आमच्याही आयुष्यामध्ये पूर्णपणे अस्थिरता आहे आणि आमच्या आयुष्यामध्ये स्थिरता आम्हाला प्राप्त करायची आहे. आमच्याकडे सुद्धा खूप सारे गुण आहेत पण जे आम्हाला अंगीभूत करता येत नाही. आमच्याकडे खूप साऱ्या कला आहेत, बाप्पाच्या कला आम्ही शिकतो आहे आणि त्या आम्हाला अंगीभूत करायच्या आहेत. आम्हाला स्वतःचं कल्याण करायचं आहे, आम्हाला या समाजाचं कल्याण करायचं आहे, आम्हाला या राष्ट्राचं कल्याण करायचं आहे. मग हे कळत असताना हा विषय आम्हाला आणखीन सोपा कळायला पाहिजे. म्हणून आपण आज जाऊया आश्रमामध्ये, ज्या आश्रमामध्ये गुरु शिष्य परंपरा आहे आणि गुरूंकडे शिष्य 12 वर्ष पूर्णपणे तपा करता राहिलेला आहे. 12 वर्ष तप करून झाल्यानंतर गुरूचं मन त्यांनी जिंकलेलं आहे. आणि असा शिष्य आज गुरूंना विचारतोय की गुरु, तुम्ही आयुष्यामध्ये मला सगळं काही दिलं, अहो तुमच्यामुळे मला ज्ञान मिळालं आणि त्या ज्ञानाच्या जोरावर मला आता अवघड असं काही नाही, जगामध्ये मी सगळं काही मिळवू शकेन. मला फक्त एवढं सांगा की याची गुरुदक्षिणा म्हणून मी तुम्हाला काय द्यायचं. शिष्याचं ते प्रेम बघून, त्याच्यामध्ये आलेलं ते शहाणपण बघून आणि आज काहीतरी देण्याची वृत्ती त्याच्यामध्ये निर्माण झालेली आहे. जे काही मी दिलं त्याच्या बदल्यात माझा सन्मान म्हणून त्याला मला काहीतरी द्यायचं आहे. ह्याच्याने हृदय पूर्णपणे भरून आलं गुरूंचं. आणि गुरु म्हणले, शिष्या अरे तू मला काही गुरुदक्षिणा देऊ नको, उलटं मीच तुझ्याकरता एक अद्भुत गोष्ट तुला देणार आहे. मी चिकार शिष्यांना शिकवलं परंतु तुला शिकवल्यानंतर माझी खूप तृप्ती झालेली आहे आणि माझी तुझ्याकडनं फार मोठी अपेक्षा आहे की तू या जनमानसाचं कल्याण करशील, तू लोकांना चांगलं ज्ञान देशील, तू लोकांना चांगला प्रकाश देशील आणि त्यांच्या आयुष्याचं कल्याण करशील. तर याकरता आज हा आश्रम सोडत असताना, आज ही तपश्चर्या संपवत असताना, आज हे ज्ञान पूर्णपणे संपन्नता अवस्थेमध्ये जात असताना मलाच तुला काही भेट द्यायची आहे. त्याचा तू स्वीकार कर आणि त्याचा तू स्वीकार करणं हीच माझी गुरुदक्षिणा राहील. हे पूर्णपणे ऐकल्यानंतर शिष्य अतिशय म्हणजे की आदरपूर्वक असं गुरूंकडे बघतो आणि सांगतो की गुरु द्या, तुम्ही जी भेटवस्तू मला देणार आहात, तुम्ही जे मला देणार आहात ती मी आयुष्यभर जोपासीन आणि नक्कीच त्याच्यामधनं काहीतरी चांगलं निर्माण करण्याचा प्रयत्न करेन. गुरु लगबगीने आतमध्ये गेले आणि आतमध्ये गेल्यानंतर त्याने एक सुंदर आणि छानसा एक आरसा आणला आणि तो आरसा त्यांनी त्या ठिकाणी त्या शिष्याला दिला आणि म्हणले, हा आरसा आहे,
या आरशामध्ये तू बघितल्यानंतर तुझं प्रतिबिंब ज्या वेळेला तू याच्यामध्ये बघशील त्यावेळेला त्या प्रत्येक प्रतिबिंबामध्ये असलेले दोष तुला दिसतील आणि ते दोष दिसल्यानंतर ते दोष घालवण्याचा तू प्रयत्न कर, त्याच्याने तुझ्या आयुष्याचं कल्याण होईल. हे ऐकल्यानंतर त्याला फार आनंद झाला आणि तो आरसा हातामध्ये घेऊन तो त्याच्यामध्ये बघायला लागला. तर त्याने गुरुचं मुख त्याच्यामध्ये बघितलं आणि गुरुचं मुख बघितल्यानंतर लगेचच त्याच्यामध्ये जे काही अवगुण होते ते अवगुण त्याला दिसायला लागले आणि त्याला पूर्णपणे लालसा दिसायला लागली. ते पूर्णपणे लाचारी त्यांना दिसायला लागली. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचं असलेलं म्हणजे की जी लाचारी आहे ती त्याच्यामध्ये दिसत होती. त्यांना लालसा त्याच्यामध्ये दिसत होती की अरे आपण यांच्याकडनं एवढं ज्ञान घेतलं, आपण यांना एवढं गुरुतुल्य समजलं, पण हा माणूस किती लालची आहे, किती लालच याच्यामध्ये त्यांचे दिसत आहे, किती लालची आहेत आपले गुरु. तो अवगुण त्यांना त्याच्यामध्ये दिसला. त्याने तो आरसा आपल्या जवळ घेतला आणि गुरु आज्ञेचा मान ठेवून त्यांच्या पायावरती डोकं ठेवलं आणि गुरूंची आज्ञा घेऊन तो निघून गेला. निघून गेल्यानंतर आता शिष्याला फक्त एकच उद्योग राहिला. त्या आरशामध्ये तो प्रत्येकाचा चेहरा बघायचा आणि प्रत्येकाचा चेहरा बघितल्यानंतर त्याचा अवगुण त्याला लगेच समजून यायचा. मग कोण स्वार्थी आहे ते त्याला कळलं, कोण लाचार आहे ते त्याला कळलं, कोण अगदी पूर्णपणे लालसी आहे ते त्याला कळलं, कुणामध्ये किती दुष्टभाव आहे तो दुष्ट गुण त्याला कळला, कुणाच्या याच्यामध्ये म्हणजे की त्याला चांगली अशी कुठली गोष्ट दिसेच ना, प्रत्येकामध्ये त्याला काही ना काही अवगुणच दिसायला लागला. मग पहिलं त्यांनी सगळ्या आपल्या नातेवाईकांना बघितलं. त्या नातेवाईकांमधनं सुद्धा असे अवगुण त्याला बघायला मिळाले. मग त्याने आपले मित्र त्याच्यामध्ये बघितले. त्या मित्रांच्या मुखामधनं पण त्या प्रतिबिंबामधनं त्याला पूर्णपणे अवगुणच समजायला लागले. आणखीन पुढे करता करता या विश्वामध्ये अशी एकही गोष्ट त्यांनी त्याच्यामध्ये बघितली नाही की ज्याच्याने त्याला आनंद प्राप्त होईल, एखादा गुणाची प्राप्ती होईल. त्याला फक्त अवगुणच माहिती पडले. एक दिवस म्हणजे की तो खूप त्या आरशाला घेऊन दुःखी झाला आणि दुःखी होऊन अवघे 3-3.5 महिने लोटले असतील. त्याच्यामध्ये एवढ्या लोकांचं प्रतिबिंब बघितल्यानंतर तो गुरुच्या ठाई परत आला. आश्रमामध्ये आज शिष्य आला म्हणल्यानंतर गुरूंना इतका आनंद झाला. अरे म्हणले ये. त्याला बसवलं. त्यावेळच्या विद्यार्थ्यांना त्याची ओळख करून दिली. त्याला उच्चासन बसायला देऊन सांगितलं की ह्याची पाद्यपूजा करा. हा खूप चांगला विद्यार्थी आहे, खूप ज्ञान त्याने ग्रहण केलेलं आहे. मग त्या सगळ्यांनी त्याची पूर्णपणे पूजा केली. पूजा करून झाल्याच्या नंतर त्यांचे आशीर्वाद त्याच्याकडनं प्राप्त करून घेतले आणि आशीर्वाद प्राप्त करून झाल्यानंतर ते म्हणले की तुम्ही आता थोडं अध्ययन करा. ते माझ्याकडे का आलेले आहेत ते मी त्यांच्याकडनं जाणून घेतो. पण जाणून घेण्याकरता आपल्या कुटीमध्ये गुरु त्यांना घेऊन गेले आणि गुरु म्हणले की अरे बाबा का आलास? 3.5-4 महिन्यामध्ये असं कुठलं जगाचं कोडं तुला पडलं? असा कुठला जगाचा प्रश्न तुला पडला? किंवा असं कुठलं ज्ञान तुला हवं आहे की जे तू घेण्याकरता पुन्हा या ठिकाणी 3.5 महिन्यात आला? शिष्य पूर्णपणे हतबल झाला आणि म्हणला की गुरुजी, मी तुमची भेटवस्तू तुम्हाला परत करायला आलेलो आहे. गुरूंना खूप वाईट वाटलं. त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि ते म्हणले का रे बाबा, मी तुझ्या एवढ्या अपेक्षेने तुला ही भेटवस्तू दिलेली आहे, तू ही भेटवस्तू परत का देतोस? त्यावेळेला तो म्हणला की ह्याच्यामधनं काहीही आनंद प्राप्त झाला नाही. अहो, ही भेटवस्तू ज्यावेळेला दिली ना त्यावेळेला मी सर्वात पहिले ह्याच्यामध्ये तुमचं मुख बघितलं आणि तुमचं मुख बघितल्यानंतर तुमच्यामध्ये असलेली पूर्णपणे लालसा, तुमच्यामध्ये पूर्णपणे असलेली लालूच मला दिसली. त्याच्यामुळे माझं मन नाराज झालं. पुढे मी माझ्या नातेवाईकांना बघितलं, त्यांचा स्वार्थ मला याच्यामध्ये दिसला. पुढे मी आणखीन माझ्या मित्रांचे चेहरे याच्यामध्ये बघितले. असं करता करता अख्खं जग जेवढं माझ्या संपर्कामध्ये आलं, काही यजमान मला मिळाले, काही प्रश्नकर्ते मला मिळाले, काही यात्रेकरू मला मिळाले, सगळ्यांचं मुख मी बघितलं. मला त्याच्यामधनं अवगुणच प्राप्त झाला. आता तर गुरूंनी आपल्या डोक्यालाच हात लावला आणि ते अतिशय दुःखी झाले आणि अतिशय दुःखी झाल्यानंतर म्हणले की खरंच तो आरसा मला परत दे, तुझ्या तो काहीच उपयोगाचा नाही. एवढं म्हणल्यानंतर शिष्याला सुद्धा वाईट वाटलं आणि ते म्हणले अहो, एवढा आग्रहाने तुम्ही मला तो आरसा दिला आणि आज तुम्ही असं का म्हणता? त्यावेळेला गुरु शांतपणे म्हणले, अरे वेड्या, हा आरसा मी तुला लोकांची तोंड बघायला नव्हता दिला, तुझं स्वतःचं प्रतिबिंब बघायला दिलेला होता की या आरशामध्ये तू रोज स्वतःचं प्रतिबिंब बघ, स्वतःमधला अवगुण ओळख आणि स्वतःमधला अवगुण दूर करण्याचा प्रयत्न कर. त्याच्याकरता हा आरसा दिलेला होता. 3.5 महिन्यामध्ये तुझं रोज याच्यामध्ये स्वतःचं मुख बघितलं असतंस तर एक अवगुण तुला कळला असता आणि तो अवगुण तू स्वतःच तो दूर केला असतास आणि तू सद्गुणी झाला असतास. अशी माझी तुझ्याकडनं अपेक्षा होती, पण मी तुला शिकवलेलं सगळं ज्ञान व्यर्थ गेलं. तो आरसा खरंच मला परत दे. गुरु स्वतः उठले आणि त्याच्या हातामधला तो आरसा घेतला. शिष्य खूप लज्जित झाला. गोष्ट इथेच संपते आणि सत्संग पण इथेच चालू होतो. आमच्याही भूतकाळामध्ये तुमच्या काय आणि माझ्या काय आपण डोकावून बघायला पाहिजे आणि आपण त्याच चुका करतो की सगळ्यांकडे बोटं दाखवतो. हा आहे ना खूप स्वार्थी आहे, तो आहे ना खूप लालची आहे, तो आहे ना वाईट विचारांचा आहे, तो आहे ना खूप शिव्या देतो, त्यांनी आहे ना असं करायला पाहिजे, ह्यानी आहे ना तसं करायला पाहिजे. आपल्याकडे फक्त ह्यानी त्यानी त्याचं याचं एवढंच आहे. आपल्याकडे आपण कधी बघणार?
खरंच आयुष्यामध्ये कोणीतरी आपल्याला गुरु भेटावे, कोणीतरी आपल्याला आरसा आणून द्यावा आणि त्या आरशामध्ये आम्ही स्वतःला बघावं आणि त्या आरशामध्ये आम्ही स्वतःला बघून आमच्या अवगुण आम्ही स्वतः ओळखावे आणि ते दूर करण्याकरता आम्ही कुठेतरी प्रयत्न करावे. हेच या गुरूंना आपल्या शिष्याला सांगायचं होतं. आणि या सत्संगामध्ये बाप्पा मुद्गल ऋषींना तेच सांगतोय की मुद्गला ही अस्थिरता आहे ना, ही पूर्णपणे घालवून टाकली पाहिजे. त्याच्यामध्ये स्थिरता यायला पाहिजे आणि स्थिरता आणायला पाहिजे तर ती वृत्तीमध्ये आणायला पाहिजे, ती दृष्टीमध्ये आणायला पाहिजे, ती संपत्तीमध्ये आणायला पाहिजे. आणि स्थिरता आमच्यामध्ये यायची हवी असेल ना तर आम्हाला काय कळायला पाहिजे, तर आमचा अवगुण कळायला पाहिजे. आम्हाला खरोखरी रोज आम्ही आरशामध्ये ज्यावेळेला आमचं मुख बघतो त्यावेळेला खरोखर ह्या गुरूंनी किंवा देवाने आम्हाला दिलेलं आहे असं करून आम्ही त्याच्यामध्ये बघायला पाहिजे आणि रोज आमचा अवगुण शोधून काढायला पाहिजे. हे अवगुण ज्या वेळेला जातील ना त्यावेळेला गुणांची प्राप्ती होईल. गुणांची प्राप्ती झाली की कीर्ती वाढेल आणि एकदा कीर्ती वाढली ना की आम्ही पूर्णपणे धर्मवादी बनू. कुठलीही अधर्माची गोष्ट आम्ही करणार नाही, म्हणजे कुठलीही चुकीची गोष्ट आम्ही करणार नाही. त्याच्याने आम्ही स्वतः तर सुखी राहू पण आमच्या आजूबाजूला आमच्या भोवतालचा सगळा समाज सुखी होईल. तर मग चला आजपासून त्या आरशामध्ये डोकावायला सुरुवात करूया आणि आपला एक एक अवगुण पूर्णपणे सोडायला सुरुवात करूया. आयुष्यामध्ये कुठेतरी स्थिर होऊया, आयुष्यामध्ये कुठेतरी कीर्ती कमवूया आणि अस्थिरता पूर्णपणे सोडून देऊया. धर्माचं राज्य आणूया. प्रभू रामचंद्रांचं मंदिर तर लवकरच बनत आहे. आज इथेच थांबूया. ओम साईराम.